मंडळी, मी आहे तेजस्विनी आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या तेजस फॅमिली ब्लॉग या आपल्या चॅनलमध्ये। तर मंडळी, एक मिनिट माऊ, हे 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 घे तुला। जा जा तिकडे बुब्बू आला का? अशो अशो अशो, हाय कर हाय कर हाय हाय कर हाय कर हाय। जा आता जा, बुब्बू आला बघ। तर मंडळी, आता वाजले आहेत 3। आजचा ब्लॉग मी दुपारी 3 वाजता स्टार्ट केला आहे, कारण बाकीच्या व्हिडिओमध्ये आपण माझं रोजचं रुटीन, दुपारच्या जेवणापर्यंतचं रोजचं रुटीन बघितलंच होतं। पण कसं असतं ना, घरातल्या मिस्टरांच्या ड्युटीवर माझं रुटीन डिपेंड करतं आणि आमची ड्युटी अशी काही फिक्स नसते, कधी डे शिफ्ट असते, कधी नाईट शिफ्ट असते। त्यामुळे मग आजचा ब्लॉग मी दुपारी 3 वाजता स्टार्ट केला होता। आणि आता माऊ सकाळपासून जागी आहे, त्यामुळे मग ती काही काम करू देत नव्हती, म्हणून मग सगळं घरातलं पसारा आवरायचा बाकी आहे। फक्त बेसिकचे जेवण किंवा थोडीफार साफसफाई वरच्यावर जितकं करता आलं तितकं केलं होतं। आता तिला आता थोडा वेळ झोपवते, त्यानंतर मग पुढील ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते। आता सर्वात आधी सुरुवात कपड्यांपासून करूया, कारण खूप जास्त कपडे घड्या घालण्यासाठी पडलेले होते। आपल्याला सर्व काम पटापट आवरावं लागणार आहे, कारण दुपारी माऊ फक्त अर्धा किंवा पाऊण तास झोपते। आता इथे कॉट व्यवस्थित चकाचक झालेला आहे। आता किचन थोडा क्लीन करून घेते आणि मग माऊसाठी खायला बनवायचं आहे। किचन मधलं अर्ध काम आवरत नाही तोपर्यंत ती उठूनही गेलेली होती, आणि घरात कोणी नसलं की ती फक्त माझ्या आजूबाजूलाच खेळत असते। आता इथे मी बनवून घेते आहे माऊसाठी खाऊ। तिचे ना खायचे खूप नाटकं असतात, जसं वाटी चमचा पाहिला की लगेच रडायला सुरुवात करते। तर मंडळी, आता माझं सर्व काम आवरलं होतं आणि आज आम्ही जाणार आहे गणपती बघण्यासाठी, आणि इथे त्यामुळे मी तयार झालेली आहे आणि इथे माऊ पण तयार झालेली आहे। खरं तर आम्ही संडेला जाणार होतो, पण संडेला खूप जास्त गर्दी असते, मग मुलांना घेऊन पॉसिबल होत नाही व्यवस्थित, म्हणून मग आम्ही आजच जाण्याचं ठरवलं। तर आता आपण निघूया गणपती बघायला, चला तर मग।
आज संध्याकाळी वातावरण खूप सुंदर झालेलं होतं. तर मंडळी, आता आपण पोचलो आहे मातृभूमी मंडळाचा गणपती बघायला. आणि इथे एकाच ठिकाणी खूप सारे गणपती असतात. आता गेल्या गेल्या लगेच मी सुरू केली आहे शॉपिंग, कारण मला शॉपिंग करायला खूप आवडतं. मोस्टली हे ज्वेलरी कलेक्शन आणि कॉस्मेटिक्स. काही 2-3 वस्तू घेतल्या होत्या, त्या तुम्हाला एक छोटासा ब्लॉग बनवून त्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल. हो छान. आणि आता मी दाखवणार आहे क्यूट असा ससा. हा बघा तो ससा कसा वाटतोय मंडळी. आता गणपती बघून झाले आहेत आणि आता आपण जाऊयात बाहेर जेवायला. आणि आम्ही घेतली होती ब्राउनी. आज घरी यायला खूप उशीर होऊन गेला होता, म्हणून मग आम्ही बाहेरच जेवण करून घेतलं. आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि उद्या पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.